मैत्रीण. हां, मैत्रीण हा शब्द ऐकल्यावरती खरंच मज्जा येते. कारण असं वाटतं ना की मैत्रीण, आता आज आपल्याकडे मैत्रीण येणार आहे. हां, किती दिवसाचं काहीतरी सांगायचं राहिलं होतं. तर आता बसेल, मग बसू आणि आम्ही दोघंजण गप्पे मारू. मस्तपैकी गप्प्यांच्या नंतर मग जेवण आणि मग मस्तपैकी आराम करू आणि जे काही मनातलं आहे सगळं काही तिला सांगू टाकू आणि अशा रीतीने मन शांत करू. तुमच्याकडे आहे का अशी मैत्रीण? मैत्रीण असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बघा बाबा. कारण मैत्रीण असेल ना तरच आपलं बेस्ट असतं. कारण नाहीतर आपण कोणाला सांगणार? आपल्याला आपलं ऐकणारं कोणतरी असलं पाहिजे ना. आता सगळ्या गोष्टी तर नवऱ्याला नाही सांगू शकत. काही गोष्टी असतात, ॲक्च्युली काय असतं की नवऱ्यांना वेळ नसतो बायकांच्या ऐकायला. हल्ली आपण बघतो ना, नवरे नुसते टाळमटाळ करत असतात. आपण काही सांगायला लागलो ना की नीट ऐकतसुद्धा नाहीत. मग आपली ही मैत्रीणच बरी असते बाबा. माझ्याकडे एक मैत्रीण नाही, माझ्याकडे खूप मैत्रिणी आहेत. हां, आणि मला ना खूप इच्छा असते की नेहमी आपली वेळ काढावा 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर. कारण काय नोकरीच्यामुळे आम्हाला काही वेळ मिळत नाही. हा मात्र फोन करायचा, व्हॉट्सॲपवरती मेसेज टाकायचे आणि गप्पे चालत ठेवायचे. आपण अशी मैत्री पाहिजे ना की ज्याच्यामध्ये ती भले लांब असली ना तरी पण ती सांगितलं की त्या दिवसाला ती येते. मस्तपैकी दुपारी मस्तपैकी बसायचं, गप्पा मारायच्या भरपूर आणि मन आपलं हलकं करायचं. ती बिचारी तिचं सांगते, मी माझं सांगते. दोघीजणी मन हलकं करतो आणि मस्तपैकी काहीतरी तोंड गोड करतो. काहीतरी मस्त असा काहीतरी बनवायचं, तिच्या आवडीचं काहीतरी बनवायचं. मग ती काहीतरी घेऊन येते. मग ते आम्ही दोघीजण मिळून खातो, गप्पे मारतो, मस्त दिवस जातो. अशी मैत्रीण आपल्याला म्हणजे देव करो प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलीला एक अशी मैत्रीण असली पाहिजे जिच्याशी आपण मन मोकळेपणाने बोलू शकू. आहे की नाही? अशी मैत्री हवी आहे. नक्की अशी मैत्री करा की जिथे तुमचं मन हलकं होईल.